नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल स्पीकर ज्योती बोडके आपणा सर्वांचं स्वागत करीत आहोत। तर आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण। मराठी व्याकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे अलंकार, भाषेचे अलंकार। अलंकार म्हणजे काय? तर अलंकार या शब्दाचा अर्थ असा आहे तो म्हणजे दागिना। दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला जशी शोभा येते तसेच कवी लेखक आपल्या मनातील आशय सुंदर शब्दांमध्ये सजून व्यक्त करतात, त्याला आपण भाषेचे अलंकार असे म्हणतात। भाषेचे अलंकार म्हणजे ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना आपण भाषेचे अलंकार असे म्हणतात। अलंकाराचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार। तर आपण सगळ्यात आधी बघणार आहोत शब्दालंकार। शब्दालंकार म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये शब्दाला जास्त महत्त्व दिले जाते, जिथे अर्थाचा काहीच उपयोग नसतो। म्हणजेच उदाहरणार्थ समजा वरातीमध्ये जे गाणे वाजतात त्या गाण्यांमध्ये अर्थाला काहीच किंमत नसते, ती फक्त शब्दावर अवलंबून असतात। म्हणून शब्दालंकार म्हणजे जिथे फक्त शब्दाचा जास्तीत जास्त वापर होतो, जिथे अर्थाला काही किंमत नसते, त्या वाक्याला आपण शब्दालंकार असे म्हणतो। शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत। पहिला म्हणजे अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तिथे अनुप्रास हा अलंकार होतो। उदाहरणार्थ, गडद गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण आणि लगन निघाले। या उदाहरणामध्ये गडद गडद हा एकच शब्द दोन वेळा रिपीट झालेला आहे। म्हणजेच एखाद्या वाक्यात किंवा चरणात अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। म्हणजेच इथे गडद गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल लगन झाले। म्हणजे गडद गडद हे या शब्द रिपीट झालेला आहे, म्हणून याला आपण अनुप्रास हा अलंकार असे म्हणू शकतो। त्यानंतर दुसरं उदाहरण, बालिश बहु बायकांत बडबडला। म्हणजे ब ह्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून हे उदाहरण सुद्धा अनुप्रास अलंकार आहे। त्यानंतर यमक अलंकार। यमक अलंकार म्हणजे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट शब्दांची मांडणी करून जेव्हा त्यातून नाद निर्माण होतो त्या वाक्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो। म्हणजेच जेव्हा कवी एखाद्या काव्याची रचना करतात तेव्हा यमक जुळणाऱ्या शब्दांची मांडणी करतात। उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। इथे घडो आणि पडो ह्या दोन शब्दांची विशिष्ट प्रकारे मांडणी केलेली आहे, म्हणून हे जे वाक्य आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण झालेला आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। तसंच हे दुसरं वाक्य, राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली माय मायेची पाठवणी। इथं आठवणी आणि पाठवणी ह्या शब्दांमुळे ह्या वाक्यामध्ये नाद निर्माण झालेला आहे, म्हणूनच आपण याला यमक अलंकार असे म्हणतो। त्यानंतर श्लेष अलंकार। श्लेष अलंकार म्हणजे काय? तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी जेव्हा वापरला जातो तेव्हा आपण त्या श्लेष अलंकार असे म्हणतो। उदाहरणार्थ, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। म्हणजे इथं श्रीकृष्ण नवरा आहे तर मी नवरी आहे, शिशुपाल नवरा आहे तर मी नवरी। इथं डॉट लाईन आहे आणि त्यानंतर वरी म्हणजे नवरी, म्हणजे मी नवरी नाही। म्हणजे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। म्हणजे नवरी ह्या शब्दाचे दोन अर्थ आहे, एका ठिकाणी मी नवरी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मी नवरी नाही।
तसेच हा दुसरं उदाहरण, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. म्हणजे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे जीवनदान पण, आणि जीवन म्हणजे पाणी, जे आपण पाणी पितो म्हणजे आपली तहान भागते. अशा प्रकारे हे 2 उदाहरणं हे श्लेष अलंकाराचे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत अर्थालंकार. अर्थालंकार म्हणजे काय, तर जिथे अर्थाचा वापर होतो. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा कवी भावगीतेची रचना करतात तेव्हा तिथे अर्थाला खूप म्हणजे अर्थानुसार भावगीतेची मांडणी करतात. तर अर्थालंकाराचे खूप उपप्रकार आहेत, ते आता आपण बघूयात. अर्थालंकार. श्लेष अलंकार हा शब्दालंकार पण आहे आणि अर्थालंकार पण आहे. तर अर्थालंकाराचे अनेक उपप्रकार आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे उपमा. उपमा म्हणजे समान सारखेपणा दाखवण्यासाठी 2 घटकांची जेव्हा तुलना स्पष्टपणे केली जाते तेव्हा उपमा हा अलंकार होतो. त्यामध्ये सम, समान, सारखे, प्रमाणे, सारखी, परी, परीस हे शब्द जेव्हा येतात तेव्हा उपमा हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुरड्यासारखी. म्हणजे मुंबईची घरे कशी आहे, तर कबुतराच्या खुरड्यासारखी. म्हणजे इथं सारखी हा शब्द या खुरड्या शब्दाला जोडून आलेला आहे. म्हणजे मुंबईच्या घरांना कबुतराच्या खुरड्यासारखी घरे याची उपमा दिलेली आहे. म्हणून हे उदाहरण उपमा अलंकार आहे. दुसरं म्हणजे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया कशी कोणावर राहू दे, आम्हावरी राहू दे. म्हणजे इथे उपमा केली आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे हे दोन्ही उदाहरणं हे उपमा अलंकारामध्ये मोडतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो उत्प्रेक्ष. उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय, तर उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे तुलना करण्यापेक्षा एखादी वस्तू तशी आहे असे भासणे किंवा वाटणे, त्याला उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखरच. हा आंबा जणू साखरच. म्हणजे उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जणू, वाटे, भासे, की, जणू काय आणि गमे हे शब्द आले तर समजायचं हा उत्प्रेक्ष अलंकार आहे. म्हणजे आता ह्या उदाहरणामध्ये जणू हा शब्द आलेला आहे. म्हणजे आंब्याला साखरेचं, म्हणजे आपल्याला इथे तुलना करण्यापेक्षा एखादी वस्तू तशी आहे असे भासणे, म्हणजे आंबा हा साखरच आहे अशी तुलना न करता ते आपल्याला भासते. म्हणजे हा आंबा जणू साखरच आहे, म्हणून हा उत्प्रेक्ष अलंकार आहे. दुसरं उदाहरण काय, लहानगी वसुधा जणू गोड परी. ह्या वाक्यात सुद्धा जणू हा शब्द आलेला आहे. म्हणजे लहानग्या वसुधाला गोड परीची तुलना न करता आपल्याला तसे भासते की ती जणू गोड परी आहे. त्यानंतर तिसरा प्रकार अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकार म्हणजे काय, अपनहुती म्हणजे लपवणे, म्हणजे मूळ वस्तू लपवणे आणि गुणाने अधिक चांगली वस्तू असणारी दाखवणे, त्यास अपनहुती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, हा आंबा नाही, ही साखरच आहे. म्हणजे आंबा हा आंबट असतो, कधीतरी गोड पण असतो, पण आंबा हा आंबट असतो. पण विकणारा जो माणूस आहे तो काय बोलतो की हा आंबा नाही तर ही साखरच आहे. म्हणजे त्याचं मूळ रूप लपवून ती जणू काय साखरच आहे खाण्यासाठी, या पद्धतीने तो बोलतो. म्हणजे मूळ वस्तू लपवून त्याची गुणाने अधिक चांगली असणारी दाखवणे म्हणजेच अपनहुती अलंकार असे या उदाहरणावरून स्पष्ट होते. त्यानंतर चौथा प्रकार अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार म्हणजे
हा असा अलंकार आहे ज्याची कुणाशीच तुलना होत नाही. म्हणजे अनन्वय अलंकार हा अतुलनीय आहे, त्यास आपण अनन्वय अलंकार असे म्हणतो. उदाहरणार्थ, आपली आई. आपली आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जिची या जगामध्ये कुणाशीही तुलना होत नाही. म्हणजेच आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या दारी. म्हणजे ताजमहल हा एकच आहे, त्याच्यासारखा ह्या जगामध्ये दुसरा कोणताच महाल नाही. म्हणून आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या दारी हा अनन्वय अलंकार आहे. त्याचप्रमाणे या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे जे आपण दान करतो त्या दानाहून दुसरं कोणतंच श्रेष्ठ दान नाही, असे या उदाहरणावरून स्पष्ट होते. म्हणजे हे जे 3 उदाहरणं आहेत त्याला आपण अनन्वय अलंकार असे म्हणतो. म्हणजेच ते अतुलनीय आहे, त्याची कुणाशीच तुलना होत नाही, असे हे अनन्वय अलंकार. त्यानंतर 5वा अलंकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला किंवा घटकाला डायरेक्ट दुसऱ्याचं रूप देणं, त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. कुठे बुडाला पलीकडे म्हणजे सूर्य जेव्हा मावळतीला जातो तेव्हा त्याला सोन्याचा गोळा ही उपमा दिली आहे. म्हणजे त्याला डायरेक्ट सोन्याच्या गोळ्याचं रूप दिलेलं आहे. दुसरं उदाहरण, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. म्हणजे हा आपला देह म्हणजे आपलं हे जे शरीर आहे त्याला देहाचे मंदिर म्हटले आहे, आणि जो आपला आत्मा आहे त्याला परमेश्वर असे म्हटले आहे. म्हणजे त्याला डायरेक्ट परमेश्वराचं रूप दिलेलं आहे. हे 2 उदाहरणं आहे रूपक अलंकाराचे. त्यानंतर 6वा आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय, एखादी वस्तू आहे त्यापेक्षा ती जास्त वाढवून सांगणे किंवा फुगवून सांगणे, त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो. उदाहरणार्थ, ती रडली समुद्राच्या समुद्र. ती रडली म्हणजे जी कोणी आहे ती रडली, पण तिला उपमा काय दिलाय, ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे पूर आलाय एवढी ती रडली, म्हणजे वाढवून सांगितलंय. दुसरं उदाहरण काय, तर दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीनं पाय लावला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, दमडीचं तेल आणलं म्हणजे समजा आपण असं समजूया की 1 रुपयाचं तेल आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईचं पण न्हाणं झालं, न्हाणं म्हणजे डोक्याला लावलं, त्याच्यानंतर मामंजींची दाढी पण झाली, भाऊजींची शेंडी पण झाली, आणि ते 1 रुपयाच्या तेलामध्ये एवढ्या सगळ्यांचं होऊन उरलेलं तेल झाकून पण ठेवलं, पण त्याला लांडोरीचा पाय लागला आणि त्या तेलाचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्या ओघळामध्ये उंट पोहून गेला. म्हणजे हे एवढं 1 रुपयाच्या तेलामध्ये एवढं सगळं झालं. म्हणजे एक वस्तू आहे 1 रुपयाची, पण ती एवढी वाढवून सांगितली. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं समजून येतं की हा अतिशयोक्ती अलंकार आहे. म्हणजे अतिशयोक्ती म्हणजे अतिशय वाढवून सांगितले. त्यानंतर 7वा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत म्हणजे काय, तर दाखला देणे, एखादं उदाहरण देणे. म्हणजे आपलं मत जर पटवून द्यायचं असेल समोरच्याला, तर एखादं उदाहरण किंवा दाखला देऊन जेव्हा ते पटवून देतात त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा कीर्तनामध्ये कीर्तनकार बाबा काहीतरी त्यांना पटवून द्यायचं असेल तर ते वेगवेगळे उदाहरणं देऊन ते आपलं मत पटवून देत असतं समोरच्या पब्लिकला. तेव्हा दृष्टांत अलंकाराचा वापर होतो. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. म्हणजे पुन्हा लहानपण येऊ दे मुंगी साखरेच्या रव्यासारखा. मोठेपणा आल्यावर त्याला खूप काही अडचणी असतात.
त्यामुळे इथे उदाहरण घेतलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. विरोधाभास. विरोधाभास हा अलंकार म्हणजे एकाच वाक्यात दोन विरुद्ध गोष्टींचा वापर केलेला असतो, त्यास विरोधाभास असे म्हणतात. उदाहरणार्थ, जरी आंधळी मी तुला पाहते, म्हणजेच आंधळी असून सुद्धा मी तुला बघते, म्हणजे ह्याच्यामध्ये विरोधाभास निर्माण झालेला आहे. त्यामुळे इथे हे जे उदाहरण आहे त्याला आपण विरोधाभास अलंकार असे म्हणू शकतो. त्यानंतर 9वा प्रकार चेतना गुणोक्ती. निर्जीव घटक किंवा भाववाचक घटक यांच्यामध्ये सजीवाचे गुणधर्म दाखवणे त्यास चेतना गुणोक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, चाफा बोले ना, चाफा चाले ना. चाफा हा निर्जीव आहे, मग तो बोलेन कसा किंवा चालेन कसा, म्हणजे तरी पण त्यांनी या चाफ्यामध्ये सजीवाचे गुणधर्म दाखवले आहे, म्हणून इथे चाफा बोले ना, चाफा चाले ना हे उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास म्हणजे काय, तर एखाद्या प्रसंगावरून सर्व काळी समाजाला लागू पडणारा एखादा सिद्धांत किंवा उदाहरण तयार करणे त्यास अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, कठीण समय येता कोण कामास येतो. या उदाहरणावरून एक गोष्ट आहे, ती म्हणजे दोघं मित्र असतात, ते जंगलातून चाललेले असतात आणि त्यांना समोर एक अस्वल दिसते. तर एका मित्राला झाडावर चढता येत असते आणि एकाला चढता येत नाही. तर जो झाडावर चढतो तो वाचतो, पण जो खाली ज्याला चढता येत नाही तो खाली राहतो. मग तो काय करतो, तर खाली झोपून घेतो. अस्वल येतो त्याच्यापाशी, म्हणजे ते त्याचा वास वगैरे घेतो आणि निघून जातो. त्याच्यानंतर जो झाडावरचा मित्र असतो तो खाली आल्यावर खालच्या मित्राला विचारतो, अस्वल तुला काय बोलले. तर तो मित्र म्हणतो की कठीण समय येता कोण कामास येतो, म्हणजे कठीण समय आल्यावर आपले जे मित्र असतात ते सुद्धा आपल्याला सोडून जातात. या उदाहरणावरून आपल्याला अर्थांतरन्यास हा अलंकार सिद्ध होतो असे समजते. त्यानंतर व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे वर्णन जेथे असते तेव्हा व्यतिरेक हे अलंकार सिद्ध होते. म्हणजेच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे देवाचं नाव एवढं गोड आहे की ते अमृताहुनीही त्याला गोड लागते. त्यानंतर दुसरे उदाहरण म्हणजे देवाहुनी महान आहे माझी आई. तर इथे आई हे उपमेय आहे आणि देव हे उपमान आहे, म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे आई ही देवाहुनीही पण श्रेष्ठ आहे. आणि यामध्ये या पहिल्या उदाहरणामध्ये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे अमृत हे उपमान आहे आणि देव हे उपमेय आहे, म्हणजे देव हे अमृताहुनी गोड आहे, म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, हे आपल्याला या उदाहरणांवरून स्पष्ट होते. त्यानंतर स्वभावोक्ती अलंकार. स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, तेव्हा तेथे स्वभावोक्ती भाषेचा अलंकार निर्माण होतो. उदाहरणार्थ, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसताच काडी, म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधेन माडी, मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भुवई, भिरकावुनी तो तशीच द्यायचा लकेर बेचव जशी गवई. म्हणजे जो गणपत वाणी होता तो विडी पिताना नुसताच काडी चावायचा आणि ज्या जागेवर बसला त्या जागेवर बसून बोलायचा की ह्याच जागेवर मी माडी उभी करेल. आणि मग नंतर डोळे मिचकावून आणि डावी भुवई उडवून आणि त्याची जी नजर आहे ती भिरकावून लकेर बेचव जशी गवई. म्हणजे ह्या उदाहरणावरून असे स्पष्ट होते की एखाद्या
प्राण्याचे किंवा वस्तूचे किंवा स्वाभाविक स्थितीचे हालचालीचे म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन. म्हणजे हे जे उदाहरण आहे ह्याच्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याचे फक्त वर्णन केलेले आहे. म्हणजे जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार फक्त तिथे वर्णन केलेले आहे. त्या स्वभावाला आपण स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतो. अशा प्रकारे मराठी व्याकरणामध्ये जो अलंकार हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण भाषेचे अलंकार म्हणजे काय, त्याचे किती प्रकार असतात आणि त्या प्रकाराचे उपप्रकार किती असतात हे सगळं आज आपण बघितलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.